आकाशवाणी मुंबई. मी राजेश शिरभाते आणि मी नम्रता कडू. प्रादेशिक बातम्या देत आहोत. ठळक बातम्या. संसद भवनात राष्ट्रपती निवडणुकीची मतमोजणी सुरू. खासदारांच्या 748 वैध मतांपैकी एनडीएचे उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना 540 मतं. नीती आयोगानं प्रसिद्ध केलेल्या नवोन्मेष निर्देशांकात महाराष्ट्र 4थ्या क्रमांकावर. पावसामुळे वारंवार येणाऱ्या पुराचा धोका लक्षात घेता नदीपात्रातली वाळू आणि गाळ काढण्यासाठी शास्त्रशुद्ध कार्यक्रम आखण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जलसंपदा विभागाला निर्देश. नियमित प्रवासी रेल्वेगाड्या खासगी संस्थांना चालवायला देण्याचा सरकारचा विचार नसल्याचं रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचं स्पष्टीकरण. आणि स्टेट बँक ऑफ इंडियानं चालू केली ग्राहकांच्या सुविधेसाठी व्हॉट्सअप बँकिंग सेवा. ग्राहक घरबसल्या खात्यातील शिल्लक रक्कम व्हॉट्सअपवर मिनी स्टेटमेंट पाहू शकणार. राष्ट्रपतीपदासाठीच्या निवडणुकीची मतमोजणी नवी दिल्ली इथं संसद भवनात सुरू असून प्रथम खासदारांच्या मतांची मोजणी झाली. त्यात 748 वैध मतांपैकी 540 मतं राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना मिळाली आहेत, तर विरोधी पक्षांच्या आघाडीचे उमेदवार यांना 208 मतं मिळाली आहेत. राज्यसभेचे महासचिव पी.सी. मोदी यांनी थोड्या वेळापूर्वी बातमीदारांना सांगितलं, आता राज्य विधानसभांची मतं वर्णक्रमानुसार मोजली जात आहेत. नीती आयोगानं आज नवी दिल्लीत प्रसिद्ध केलेल्या इनोव्हेशन अर्थात नवोन्मेष निर्देशांकात मोठ्या राज्यांच्या श्रेणीत महाराष्ट्र 4थ्या स्थानी आहे. पहिल्या 3 स्थानांवर कर्नाटक, तेलंगणा आणि हरियाणा ही राज्य आहेत. नीती आयोगाचे उपाध्यक्ष सुमन बेरी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी परमेश्वरन अय्यर यांनी हा निर्देशांक प्रसिद्ध केला. ईशान्येकडील राज्य आणि पर्वतीय राज्यांमध्ये मणिपूर तर केंद्रशासित प्रदेशांमध्ये चंदीगडनं पहिला क्रमांक पटकावला. जागतिक नवोन्मेष निर्देशांकाच्या आधारावर देशातल्या राज्यांच्या कामगिरीच्या आधारे ही क्रमवारी ठरवण्यात आली आहे. एकूण 66 कसोट्यांच्या आधारे गुण देऊन ही क्रमवारी ठरवली जाते. महागाई, जीएसटी वाढ आणि काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांची ईडी चौकशीच्या मुद्द्यावर संसदेच्या दोन्ही सभागृहात विरोधकांनी गोंधळ घातला. त्यामुळे सुरुवातीला दोन्ही सभागृहांचं कामकाज काही काळ स्थगित करण्यात आलं. कामकाज सल्लागार समितीनं ठरवल्यानंतर सरकार या मुद्द्यांवर संसदेत चर्चा करायला तयार असल्याचं संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांनी स्पष्ट केलं. कामकाज सुरू झाल्यानंतर प्रश्नोत्तराचा तास घेण्यात आला. त्यानंतर काही काळ कामकाज झालं आणि दोन्ही सभागृहांचं कामकाज पुन्हा दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. देशविरोधी मजकूर प्रसारित करणाऱ्यांविरोधात केंद्र सरकारनं काय कारवाई केली असा प्रश्न राज्यसभेत विचारण्यात आला. त्यावर काही यूट्यूब चॅनल, ट्विटर आणि फेसबुक खात्यांवर निर्बंध आणल्याची माहिती केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी दिली. आत्तापर्यंत 94 यूट्यूब चॅनल, 19 सोशल मीडिया खाती आणि 747 लिंक बंद करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. जीएसटी दरवाढ, अग्निपथ योजना आणि कोरोना लसीकरणासंदर्भात विरोधक नागरिकांची दिशाभूल करत असल्याचा आरोप त्यांनी केला. विरोधकांची सत्ता असलेल्या राज्यांनी जीएसटी परिषदेच्या बैठकीत दरवाढी विरोधात आवाज का उठवला नाही असा सवाल त्यांनी केला. अग्निपथ योजनेसंदर्भात चुकीची माहिती पसरवली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. नियमित प्रवासी रेल्वेगाड्या खासगी संस्थांना चालवण्यास देण्याची सरकारची कोणतीही योजना नसल्याचं रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेत एका लेखी प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं. सध्या IRCTCकडून दिल्ली लखनौ आणि अहमदाबाद मुंबई या 2 तेजस कॉर्पोरेट रेल्वेगाड्या चालवल्या जातात. दिल्ली लखनौ तेजस रेल्वेगाडीमुळे वर्ष 2019-20 या काळात रेल्वेला 2,30,00,000 रुपयांचा नफा झाला. मात्र नंतरच्या 2 वर्षात 58 कोटी रुपयांचं आर्थिक नुकसान झालं. प्रवाशांना दिल्या जात असलेल्या सवलतींच्या पार्श्वभूमीवर रेल्वे विभागाला मोठ्या प्रमाणावर आर्थिक बोजा पडत आहे. त्यामुळे यापुढे प्रवाशांना रेल्वे भाड्यात सवलती देता येणार नसल्याचं वैष्णव यांनी सांगितलं. ते पुढे म्हणाले की या सर्व अडचणी असूनही दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक, रुग्ण तसंच विद्यार्थी अशा 4 स्तरावरील प्रवासी भाड्याची सवलत मात्र कायम ठेवण्यात आली आहे. नॅशनल हेरॉल्ड खरेदी प्रकरणातल्या कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांची आज अंमलबजावणी संचालनालयाकडून चौकशी सुरू आहे. सोनिया गांधींच्या ईडी चौकशी विरोधात देशभरात काँग्रेस कार्यकर्ते आंदोलन करत आहेत. भ्रष्टाचाराच्या प्रकरणात गुंतलेल्या लोकांची चौकशी करणं हे चौकशी संस्थांचं कर्तव्य आहे. या प्रकरणी गांधी कुटुंब निर्दोष आहे तर मग एवढा गोंधळ का, असा सवाल केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी आज संसदेबाहेर वार्ताहरांशी बोलताना केला.
पावसामुळे वारंवार येणाऱ्या पुराचा धोका लक्षात घेता पूर नियंत्रणाचा भाग म्हणून नदीपात्रातील वाळू आणि गाळ काढण्यासाठी शास्त्रशुद्ध कार्यक्रम जलसंपदा विभागानं आखण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. मंत्रालयातील समिती कक्षात राज्यातील गडचिरोली, वर्धा, यवतमाळ आणि चंद्रपूर येथील पूरग्रस्त भागात झालेल्या नुकसानीबाबत आढावा बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. राज्यातील पूरग्रस्त भागात आपत्तीविषयक मदत आणि बचाव कार्यासाठी असलेल्या यंत्रणा क्षेत्रीय स्तरावर कार्यरत आहेत. त्याचा आढावा मी घेत असून पूर ओसरल्यानंतर जलजन्य आजार पसरू नये म्हणून स्थानिक आरोग्य यंत्रणांनी तात्काळ खबरदारी घ्यावी. नद्यांची पात्रे गाळ साचल्यामुळे उथळ झाली आहेत. पात्रांचं खोलीकरण आणि रुंदीकरण केल्यानं नद्यांचे प्रवाह पूर्ववत होण्यासाठी मदत होईल. यासाठी जलसंपदा विभागानं नद्या तसंच धरणातील गाळ काढण्याबाबत योग्य ती कायमस्वरूपी उपाययोजना कराव्या असे निर्देश मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले. ज्या नागरिकांचा मृत्यू ओढवला त्यांच्या नातेवाईकांना तात्काळ मदत वितरित झाली आहे. तरीही जे लोक या आपत्तीत जखमी असून उपचार घेत आहेत त्यांना तात्काळ आरोग्य सेवा मिळायला हव्यात. पूरग्रस्त भागातील नुकसानीचे पंचनामे तात्काळ करून त्याचा प्रस्ताव शासनाला सादर करा. कोणताही आपत्तीग्रस्त मदतीपासून वंचित राहता कामा नये याची खबरदारी प्रशासकीय यंत्रणांनी घ्यावी. राज्यात पावसामुळे झालेल्या 109 मृत्यूपैकी 60% मृत्यू हे वीज पडून झालेले आहेत. त्यामुळे पावसाळ्यात अंगावर वीज पडून मृत्यू होऊ नयेत यासाठी वीज अटकाव यंत्रणा ही देखील प्रभावीपणे राबवण्यासाठी तज्ज्ञ समितींच्या शिफारशीनुसार मदत आणि पुनर्वसन विभागानं काम करावं अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठकीत केल्या. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांच्या विरोधातली याचिका सीबीआयकडे हस्तांतरित करण्याच्या निर्णयाचा पुनर्विचार करण्याची विनंती करणारी राज्य सरकारची याचिका सर्वोच्च न्यायालयानं काल फेटाळून लावली. मार्चमध्ये सर्वोच्च न्यायालयानं सिंग यांच्या मागणीवरून त्यांच्या विरोधात महाराष्ट्र पोलिसांनी दाखल असलेले 5 FIR आणि 2 प्राथमिक चौकशी अहवाल सीबीआयकडे हस्तांतरित करायची परवानगी दिली होती. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणीच्या मराठी बातम्या www.newsonair.gov.in/marathi या संकेतस्थळावर वाचता येतील. अब हर घर की छत पर शान से फहरेगा तिरंगा, गुनगुनाए जाएंगे नव विकास के गीत, आन बान शान का प्रतीक राष्ट्रध्वज तिरंगा. आइए आजादी के अमृत महोत्सव के पावन अवसर पर इस स्वाधीनता दिवस हर घर फहराते हैं तिरंगा और लेते हैं भव्य और सशक्त भारत के निर्माण का संकल्प. आइए हर घर फहराएं तिरंगा. कोरोना विरुद्धचा लढा बळकट करूया. चला पुढाकारानं घ्या खबरदारीसाठी लसमात्रा. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त 15 जुलैपासून 75 दिवस सर्व लसीकरण केंद्रांवर अगदी विनामूल्य खबरदारीची लसमात्रा. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मोठ्या प्रमाणावर कर्ज देणाऱ्या सार्वजनिक क्षेत्रातील स्टेट बँक ऑफ इंडियानं ग्राहकांच्या सुविधेसाठी व्हॉट्सअप बँकिंग सेवा चालू केली आहे. ग्राहकांनी 9022690226 या मोबाईल क्रमांकावर हाय असा संदेश पाठवल्यास SBI व्हॉट्सअप बँकिंग सेवा उपलब्ध होईल. या सेवेद्वारे ग्राहक त्यांच्या खात्यातील शिल्लक रक्कम व्हॉट्सअपवर मिनी स्टेटमेंट पाहू शकतील. यासाठी त्यांना ॲप डाउनलोड करण्याची आवश्यकता नाही. स्टेट बँक ऑफ इंडिया आपल्या क्रेडिट कार्ड धारकांना व्हॉट्सअप कनेक्ट नावानं प्लॅटफॉर्मद्वारे व्हॉट्सअप आधारित सेवा देणार आहेत. त्यामुळे SBI कार्डधारक त्यांच्या खात्याचा सारांश, रिवॉर्ड पॉईंट्स, थकबाकीची रक्कम तपासू शकतील आणि कार्ड पेमेंटही करू शकतील. कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेअंतर्गत देशात आत्तापर्यंत लाभार्थ्यांना मिळालेल्या मात्रांची एकूण संख्या सुमारे 200,98 लाखापेक्षा जास्त झाली आहे. त्यात 92,76,000पेक्षा जास्त नागरिकांनी दुसरी मात्रा तर 6,25 लाखांपेक्षा जास्त लाभार्थ्यांनी खबरदारीची लसमात्रा घेतली आहे. 12 ते 14 वर्ष वयोगटातल्या लाभार्थ्यांना 6,48 लाखांपेक्षा जास्त तर 15 ते 18 वर्ष वयोगटातल्या लाभार्थ्यांना 11,12 लाखापेक्षा जास्त मात्रा मिळाल्या आहेत. आज सकाळपासून 17,70,000पेक्षा जास्त नागरिकांचं लसीकरण झालं आहे.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचं औचित्य साधून केंद्र सरकारनं कोविड प्रतिबंधक खबरदारीची लसमात्रा 75 दिवस मोफत देण्याची मोहीम 15 जुलैपासून सुरू केली आहे. ही मात्रा घेतलेले सातारा जिल्ह्यातले लाभार्थी आनंद कदम यांनी आकाशवाणीशी बोलताना सांगितलं, केंद्र शासनाने जाहीर केल्याप्रमाणे मी तिसरा बूस्टर डोस घेतलेला असून मला पहिल्या 2 डोसचा सुद्धा चांगलाच फायदा झालेला आहे. तसेच हा तिसरा बूस्टर डोस घेतल्यामुळे मला आता कोरोनाची लागण होणार नाही याची खात्री पटलेली आहे. गेल्या 24 तासात देशात 21,566 नवीन कोविड रुग्णांची नोंद झाली. सध्या देशात 1,48,000हून अधिक रुग्णांवर उपचार सुरू आहेत. देशाचा कोरोनामुक्तीचा दर 98.46% झाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या अहवालानुसार गेल्या 24 तासात एकूण 18,294 रुग्ण कोरोनामुक्त झाले. देशात आत्तापर्यंत एकूण 87 कोटी 11 लाख कोविड चाचण्या घेण्यात आल्यात. गेल्या 24 तासात 5,07,000हून अधिक लोकांनी चाचण्या केल्या आहेत. राज्यात आज कोविड-19च्या 2,325 नव्या रुग्णांची नोंद झाली. 2,471 रुग्ण कोरोनामुक्त झाले तर 7 रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत 80,25,106 जणांना कोरोनाची लागण झाली. त्यापैकी आतापर्यंत 78,62,431 रुग्ण बरे झाले तर 1,48,039 रुग्ण दगावले. राज्यात रुग्ण बरे होण्याचा दर 97.97% तर मृत्यूदर 1.84% आहे. प्रधानमंत्री वयवंदना योजनेला आज 5 वर्ष पूर्ण झाली. या अंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना किमान निवृत्ती वेतन दिलं जातं. या अंतर्गत वार्षिक 12,000 रुपये निवृत्ती वेतनासाठी 1,56,658 रुपये किमान गुंतवणूक करावी लागेल. मासिक 1,000 रुपये निवृत्ती वेतनासाठी लाभार्थ्यांना 1,62,162 रुपये गुंतवावे लागतात. 2017 मध्ये सुरू झालेली ही योजना 31 मार्च 2023 पर्यंत सुरू राहणार आहे. ISSF विश्वकप स्पर्धा 2022 स्पर्धेच्या अखेरच्या दिवशी भारताच्या 25 मीटर रॅपिड फायर पिस्तूल संघानं रजत पदकाची कामगिरी केली आहे. अनिश भानवाला, विजयवीर सिद्धू समीर यांचा या संघात समावेश आहे. 5 सुवर्ण, 6 रजत आणि 4 कांस्य पदकासह भारत या स्पर्धेच्या पदक तालिकेत पहिल्या स्थानी आहे. सलग दुसऱ्या वर्षी भारतीय संघानं या स्पर्धेत पहिलं स्थान कायम ठेवलं आहे. आशियाई युवा भारोत्तोलन अजिंक्यपद स्पर्धेत काल कोल्हापूरच्या निकिता सुनील कमलाकर हिनं रौप्य पदक पटकावलं. उझबेकिस्तान इथल्या ताश्कंद शहरात या स्पर्धा सुरू आहेत. निकितानं 55 किलो वजनी गटात 68 किलो स्नॅच आणि 95 किलो क्लीन अँड जर्क असं एकूण 163 किलो वजन उचलून रौप्य पदक प्राप्त केलं. निकिता कोल्हापूर जिल्ह्यातल्या शिरोळ तालुक्यामधल्या तेरवाड गावची 12वीची विद्यार्थिनी आहे. घरची परिस्थिती बेताची असूनही प्रतिकूलतेवर मात करत तिनं हे उत्तुंग यश प्राप्त केल्याबद्दल तिचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे. जागतिक ॲथलेटिक अजिंक्यपद स्पर्धा 2022च्या अंतिम फेरीसाठी भारताची भालाफेकपटू अन्नू राणी पात्र ठरली आहे. अमेरिकेतल्या ऑरेगॉनमध्ये आज ही स्पर्धा होणार आहे. सलग दुसऱ्यांदा ती या स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी पात्र ठरली आहे. पारुल चौधरीला मात्र उपांत्य फेरीत प्रवेश करता आला नाही, तर ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रा उद्या पात्रता फेरीत सहभागी होणार आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. संसद भवनात राष्ट्रपती निवडणुकीची मतमोजणी सुरू. खासदारांच्या 748 वैध मतांपैकी एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना 540 मतं. नीती आयोगानं प्रसिद्ध केलेल्या नवोन्मेष निर्देशांकात महाराष्ट्र 4थ्या क्रमांकावर. पावसामुळे वारंवार येणाऱ्या पुराचा धोका लक्षात घेता नदीपात्रातली वाळू आणि गाळ काढण्यासाठी शास्त्रशुद्ध कार्यक्रम आखण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जलसंपदा विभागाला निर्देश. नियमित प्रवासी रेल्वेगाड्या खासगी संस्थांना चालवायला देण्याचा सरकारचा विचार नसल्याचं रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचं स्पष्टीकरण. आणि स्टेट बँक ऑफ इंडियानं चालू केली ग्राहकांच्या सुविधेसाठी व्हॉट्सॲप बँकिंग सेवा. ग्राहक घर बसल्या खात्यातील शिल्लक रक्कम व्हॉट्सॲपवर मिनी स्टेटमेंट पाहू शकणार. आकाशवाणीच्या बातम्यांसह जगभरातल्या बातम्या तुम्ही ट्विटरवर AIRnews_मुंबई या हँडलवरही दिवसभर पाहू शकता. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्राचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.